श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे स्वामींचा गुप्त संकेत आणि अदृश्य संकट. अक्कलकोटमध्ये गणपतराव नावाचे एक मोठे व्यापारी राहत होते. त्यांचा व्यवसाय खूप मोठा होता, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात एक विचित्र आणि अकल्पनिक प्रकार घडत होता. रोज रात्री त्यांच्या कपाटातील एखादी मौल्यवान वस्तू, कधी सोन्याची अंगठी, कधी चांदीचे नाणे, तर कधी रेशमी वस्त्र रहस्यमयरित्या गायब होत होते. गणपतरावांनी घराला सक्त पहारा ठेवला, तिजोरीला नवीन कुलपे लावली, पण चोरी थांबत नव्हती. विशेष म्हणजे घराचे दरवाजे आतून बंद असायचे आणि बाहेरून कोणीही आत आल्याच्या खुणा नसायच्या. गणपतरावांना वाटू लागले की हे नक्कीच एखाद्या अमानवी शक्तीचे किंवा करणेबाधेचे काम आहे. भीतीमुळे त्यांना रात्रीची झोप येणे बंद झाली होती. शेवटी व्याकुळ होऊन गणपतराव स्वामी समर्थांच्या चरणी धावले. त्यांनी स्वामींना साकडे घातले. महाराज, माझ्या घरातून रोज रात्री काहीतरी गायब होत आहे. मला काही सुचत नाही. मला या संकटातून वाचवा. स्वामींनी गणपतरावांकडे एक कटाक्ष टाकला आणि ते काहीही न बोलता जवळच खेळणाऱ्या एका मांजराच्या पिल्लाला कुरवाळू लागले. स्वामींनी त्या पिल्लाला जवळ घेतले आणि समोर ठेवलेल्या दुधाच्या वाटीतून त्याला दूध पाजले. गणपतराव बराच वेळ उत्तराची वाट पाहत उभे राहिले, पण स्वामींनी फक्त त्या मांजराशी खेळणे सुरू ठेवले. शेवटी स्वामी फक्त एवढेच म्हणाले, जा, घराचा कोपरा ना कोपरा नीट बघ, तुला तुझे उत्तर मिळेल. गणपतराव गोंधळलेल्या अवस्थेत घरी परतले. त्यांना वाटले स्वामींनी काहीच उपाय सांगितला नाही. रात्री ते विचार करत बसले होते, तेव्हा त्यांना स्वामींनी मांजराच्या पिल्लाला प्रेमाने कुरवाळलेले आठवले. अचानक त्यांच्या मनात विचार आला, स्वामींनी मांजराकडेच का लक्ष वेधले असेल? त्यांनी कंदील हातात घेऊन आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्याची बारकाईने तपासणी सुरू केली. कपाटाच्या मागे एका कोपऱ्यात त्यांना एक मोठे उंदराचे बीळ दिसले. त्यांनी ते बीळ खणायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, तेथे त्यांना गायब झालेल्या सर्व मौल्यवान वस्तू ज्या उंदरांनी ओढून नेल्या होत्या त्या सापडल्या. गणपतरावांच्या लक्षात आले की स्वामींनी मांजराचा संकेत देऊन त्यांना उंदराच्या उपद्रव्याकडे लक्ष द्यायला सांगितले होते, ज्याला ते अमानवी संकट समजत होते. ते एक साधे नैसर्गिक कारण होते. स्वामींनी त्यांना न बोलावता समजावून दिले होते, संकटाचे मूळ शोधल्याशिवाय भीती जात नाही. दुसऱ्या दिवशी गणपतराव पुन्हा स्वामींकडे गेले. स्वामी हसून म्हणाले, घाबरू नकोस, डोळे उघडे ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. या कथेचा बोध असा आहे, अनेकदा आपण साध्या समस्यांना भीतीमुळे मोठे स्वरूप देतो. स्वामी आपल्याला नेहमी संकटाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन आणि शांत राहण्याचा संकेत देत असतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असल्यास आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा आणि अशाच कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.